मधील नामवंत खेळाडू आणि आयकॉन खेळाडू धर्मेंद्र पवार उजव्या हाताने फलंदाजी करणारा अशी त्याची शैली आहे. तर त्याच्या साथीला आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा आयकॉन खेळाडू शुभम साळुंखे. दोन्ही फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करतात आणि अगदी आपण पाहतोय गेल्या 1 महिन्यापूर्वी शुभम साळुंखेचे आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्स वाशी कोपरीगाव इथे मात्र त्या स्पोर्ट्स शॉपसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील निवड झाले. असे रणधुरंदर मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळतील. जर उभे राहिले तर गोलंदाजांना आसमान दाखवणारे असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतात. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय अनमान शान मैदानाच्या आतमध्ये धर्मेंद्र पवार शुभम साळुंखे आपणास पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती टीम धर्मवीर असोसिएशनचा आपणास पाहायला मिळतोय स्ट्रायकर गोलंदाज ज्याचं नाव आहे अविनाश यादव पाहायला मिळणार आहे बॉलिंग मार्क वरती. हे मैदान आपण पाहतोय मानसरोवरचं मैदान 360 अंशातलं नवी मुंबईमधील सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. खेळपट्टी दर्जेदार आहे. खेळपट्टीवरती भरपूर काम केलंय मित्रांनो. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम साळुंखे, नॉन स्ट्राईक एंडला धर्मेंद्र पवार. धर्मेंद्र पवार असा खेळाडू आहे ज्याचं नाव मात्र प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आता गुंजतंय गाजतंय. असा धर्मेंद्र पवार नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. तर दुसऱ्या बाजूने शुभम साळुंखे ज्याचं मात्र नाव आता प्रत्येकाच्या जिभेवरती रुळायला लागलंय. प्रत्येकाला याचा खेळ आवडायला लागलाय असा शुभम साळुंखे स्ट्रायकिंग एंड वरती आम्हाला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 पंचांच्या साक्षीने एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना मालक 007 चषक मधील पहिला बॉल आपण पाहतोय. अगदी आपण बॉलिंग मार्क वरती तयार देखील झाला. गोलंदाज अविनाश यादव समोर शुभम साळुंखे. 2 रती महारथी 2 शेरा सव्वा शेर खेळाडू आमने सामने. बिग बॅटल आपणास पाहायला मिळते या स्पर्धेमधील. ओव्हर दी विकेट येणार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या पहिल्या चेंडूचं स्वागत करायचं आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन विरुद्ध टीम छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन पाहायला मिळेल. ओव्हर दी विकेट गोलंदाज अविनाश यादव, बॅटर शुभम साळुंखे. पहिलाच बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये शरीरापासून दूर. विकेटचं पतन होतंय का? होय होत आहे. शुभम साळुंखे आता बाद होताना पाहायला मिळतो. शरीरापासून दूर ठेवला बॅटची वरची कडा आणि पहिल्याच चेंडूवरती शुभम जाधवने जागा सोडले. या संघाला लागतोय पहिला झटका. मोठा झटका लागतोय या संघाला. शुभम साळुंखेच्या माध्यमातून मोठी मॅच आहे. तिथे काम करणं गरजेचं होतं परंतु तो नाराज होऊन माघारी चाललाय. आता इनेट नंबर 3 वरचा फलंदाज कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये? तर मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूनं पावलं टाकले ज्याने मात्र तब्बल कालच्या दिवसामध्ये अर्धशतक नोंदवलं झळकावलं. तर रोहित सोमरणे मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकारांचा बेताज बादशाह या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा जो रोहित सोमरणे मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतो. या 11चे 11 खेळाडू आपण पाहतोय पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन खेळाडू म्हणून संबोधले जातात. असा रोहित सोमरणे मैदानाच्या आतमध्ये आता पावलं टाकतोय. पहिल्या चेंडूवरती अविनाश यादवला यश मिळालं. यशस्वी ठरतोय. तर दुसऱ्या चेंडूवरती रोहित सोमरणे त्यांना पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 वरचा खेळाडू. लढत आहे अस्मितेची, स्वाभिमानाची आहे, अभिमानाची आहे. कोण हा मानाचा करंडक, कोण ही मानाची गदा घेऊन जाणार आहे आपल्या असोसिएशन मध्ये? सर्वांच्या नजरा लागल्या. सर्वांना उत्कंठा लागली. ओव्हर दी विकेट अविनाश. उलटा फटका. लास्ट जवाब स्विच आपणास पाहायला मिळते. आल्या आल्या कर्पूस समाचार. स्वागत केले अविनाशचा या चौकाणीशी. वेलकम डीजे सागर. डीजे या वेळेला चौकार येतोय आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार येत असताना 4 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. फुल टॉस आहे. रोहित सोमरडेला फुल टॉस. तर या वेळेला त्याचा देखील खरपूस समाचार. मॅक्सिमम येतोय. रोहित सोमरडेने पुन्हा एकदा आपण पाहतोय धमाका केला जातोय. बजाव डीजे वाले.
आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या जोडीला मॅच आपण पाहतोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण आणि बॅटिंग करते. प्रथमतः आपण जर पाहिलं तर धर्मेंद्र आणि त्याच माध्यमातून रोहित सोमडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहतोय मालक ज्युनियर सेवन चषकाच्या ठिकाणी हे 5वं पर्व आणि 5वं पर्व यशाचं शिखर गाठताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅक. हो इथे मात्र अपील जोरदार केले. पंच आमचे ऑफिशियल आहेत, तुम्हाला फसवता येणार नाहीये, ही रणनीती तुम्हाला चालणार नाहीये. अगदी आउटसाइड दी ऑफ स्टिक आपण पाहतोय. वाईड चेंडू आणि एक अभांतर धाव मात्र आले. धावफलकामध्ये धावसंख्या झाली ती मात्र 12 धाबा 12 रन्स. अगदी आपण जर पाहिलं तर इथे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला. एक अभांतर नक्की चला आकाशर, परंतु बॅटर देखील तितकाच चाणाक आहे आणि गोलंदाज आणि फलंदाजामधलं हे तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षणीय मॅच प्रेक्षकांसाठी. हे दर्जेदार खेळाडू आहे, ते शान आहे दोन्ही असोसिएशनची. धर्मेंद्र पवार इनसाइड आउट खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. याच्यावरती धावा लिहिल्या जाणार आहेत पूर्णपणे 4. अजून एक मोठा फटका अविनाश यादवचा समाचार घेणारा. या चौकाराणीची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा 16. धावा. एक चेंडू अजून शिल्लक आहे. पॉवर प्लेची ओव्हर P1चं षटक आणि त्याचा करपूस समाचार धर्मेंद्र पवार आणि रोहित सोमडे घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील आपण पाहतो चेंडूवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर यशस्वी राहतोय. गोलंदाज आपणास पाहायला मिळेल अविनाश. व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. 17 रन्स आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती लगावले गेले धावा आणि आपण पाहतोय आदरणीय रोशनजी बबन कदम शेठ द ब्रँड मेन्सवेअरचे मालक सातारा सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये. नेक्स्ट बॉल सन्मान दिलाय, परंतु पंचांनी नो घोषित केलाय. अगदी आपण पाहू शकाल इथे मात्र नो बॉल आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय जी लक्ष्मण रेखा जी क्रॉस केली जाते. पंच आपण पाहतो डोळ्यामध्ये तेल टाकून आपण पाहतो निगराणी करतायत या मॅचची. नो बॉल येणारा चेंडू फ्री हिट्स आणि फ्री हिट वरती रोहित सोमडे स्ट्रायकिंग एंड वरती म्हणजे सोन्याहून पिवळी गोष्ट आहे सह्याद्री 11 साठी. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या 19 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अविनाशचा. 19 रन्स आपण पाहतोय. 9 वरती एक चेंडू वरती देखील या ठिकाणी आपण पाहतोय तर धाव आली आहे. शेवटच्या चेंडूला आकाश सर चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकच्या चेंडूला उंची दिल्या क्षेत्ररक्षक आहे, परंतु फ्रीडचा चेंडू असेल. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि धावसंख्या झाली ती मात्र 21 रन्स. डीजे चला विनंती आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते जास्त टाइमपास करू नका. मी सकाळपासून रिक्वेस्ट करतोय. षटकातील 5 चेंडू झालेत. नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायची लगेच कॅप्टनला ठरवायचंय आणि त्याला लगेच फॉलो करायचं, कारण आपण एका एंड कडून खेळतोय याची दखल घ्या. 2 टीम मधले बॅटल मात्र रंगले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग रोशन बबन कदम शेठ द ब्रँड मेन्सवेअरचे मालक सातारा सलग 3 षटकारांसाठी 501. मिलिंद मोहिते आपण पाहतोय मागील हंगामामध्ये मागील वर्षामध्ये आपण पाहतोय अंडर-19 महाराष्ट्र संघाचं नेतृत्व या गोलंदाजाने केलं होतं. आज धर्मवीर असोसिएशनला नेतृत्व करताना आपणास पाहायला मिळतोय आज गोलंदाज. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस त्यांनी 21 धावा खर्च केल्या होत्या. अविनाश शेनेचा दुसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. मिलिंद राईस होणारा फटका, राईस होणारा चेंडू. यावरती फटका आपण पाहतो. नटराजन शॉट खेळायचा होता. बॅटची अंदरुणी किनारा आतली कडा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. धर्मेंद्रला उभं करून ठेवले. धर्मेंद्रचा इतिहास सांगायला गेला मित्रांनो तर जरूर ऐका. धर्मेंद्र लेदर बॉल क्रिकेटचा आपण पाहतोय प्रशिक्षक आहे. निकम स्पोर्ट्स क्लब पाटणमध्ये तो देखील प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. तदनंतर मात्र त्याचा प्रवास टेनिसच्या दिशेने वळण. तदनंतर त्याची पावलं
नवी मुंबईच्या दिशेने वळली गेली आणि तदनंतर आत्ताच्या घडीला तो युवा उद्योजक आहे, एनआर स्पोर्टचा ओनर आहे तो आणि ब्रँड अँबॅसेडर देखील आहे. आज धर्मेंद्र पवार या नावाची चर्चा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये कायम असते. तर दुसऱ्या बाजूने रोहित सोमडे जो सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमध्ये बरसत आलाय, कर्जत आलाय. तर तिसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग मार्क वरती कमी वयाचा खेळाडू जो मागील वर्षामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करत होता अंडर 19 या संघाकडून. नेक्स्ट बॉल निश्चितच आपण पाहतोय युवा टॅलेंट विरुद्ध एक्सपिरियन्स अनुभव पाहायला मिळतोय. वन बाउन्स जाईल काय चेंडू पाहायचे तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल, 2 धावा येतील आणि 2 धावांनी धावा झाल्या त्या धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर तब्बल 23 युवा वर्सेस एक्सपिरियन्स. अनुभवाच्या विरोधामध्ये युवा टॅलेंटला मात्र लढावं लागते, संघर्ष मात्र करावा लागतोय, परंतु फाईट जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता ही लढत छत्रपती संभाजी महाराज असोसिएशन, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण. विनोद सर, एक्सपिरियन्सवर एकच गोष्ट मात करू शकते ती म्हणजे टॅलेंट आहे आणि टॅलेंट या गोलंदाजाजवळ भरपूर आहे आणि भरपूर भरलंय त्याच्यामध्ये. ते फक्त त्याला या मॅच मध्ये बाहेर काढायचं आहे. जेवढं क्रिकेट तो आतापर्यंत जगलाय, खेळलाय, अनुभवलाय तेवढं मात्र या आपल्या असोसिएशनसाठी या मैदानावरती बाहेर काढायचं गोलंदाज मिलिंदला. दुसऱ्या बाजूने एक महत्वाचा खेळाडू, मोठा खेळाडू, आयकॉन, आता येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन म्हणून याला देखील उपाधी दिली जाऊ शकते असा खेळाडू. दुसऱ्या धावेचा कॉल, नॉट स्ट्राईक एंड, धर्मेंद्र पवार, कॉल चुकलाय, विकेटचं पतन, क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दर्जेदार कॉल चुकत असताना धर्मेंद्रचा खेळ खतम. म्हणजेच वेलकम डीजे सागर. विकेट धर्मेंद्र पवार मात्र बाद होतोय. मिक्की माऊस आपण पाहतोय छेडखानी करतोय, अगदी घेऊन जातोय सन्मानाने. मी पुन्हा सूचना करेन खेळाडूंना, हे एंटरटेनमेंट साठी आणलेले आहेत. मिक्की माऊस तुम्हाला बाद झाल्यानंतर चिडवतील, बाजूला घेऊन जातील, कुरघोड्या करतील, तुम्ही त्यांच्यावर चिडायचं नाही, ते तुमच्यासाठी एंटरटेनमेंट साठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल सकपाळ, धर्मेंद्र पवारच्या नंतर सिक्सर किंग, 6 चेंडू 6 षटकार लगावणारा खेळाडू रोशन बबन कदम शेठ, द ब्रँड मेन शोचे मालक, सातारा. सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज आहे. युवा टॅलेंटनं दाखवले आकाशात दमकम, अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी करतोय, जकडून ठेवलाय. नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वॉटर बॉलिंग शो द गुड गेम. ज्या वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल सपकाळ येताना पाहायला मिळतात, परंतु या ओव्हरमध्ये विनोद सर धावा थांबलेत, चेंडू पूर्ण झालेत 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. अनिल सपकाळ यांचा इतिहास सांगायला गेलं तर विक्रमाचा बेताज बादशाह सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील 2 चेंडूमध्ये 10 धावा कोण बनवतं तर अनिल सपकाळ बनवतात. 1 चेंडूमध्ये 6 धावा कोण बनवतं अनिल सपकाळ बनवतात. 6 मध्ये 6 षटकार कोण खेचतं तरी अनिल सपकाळ खेचतात. रोहित सोमण याच्या बॅटमधून आलाय, सी कॉर्नर मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक असेल, मध्ये चेंडू फील्ड केलाय, फिकी देखील होताना पाहायला मिळते. मॅच तुल्यबळ पाहायला मिळणार आहे, रोमांचक आणि रोमांचक मॅच पाहायला मिळणार आहे. हे सर्व खेळाडू आपण पाहतोय जे आपल्या संघाला आयकॉन म्हणून बिलॉंग करतात, आपल्या असोसिएशनला आयकॉन म्हणून बिलॉंग करतात, ते मात्र 2 संघामध्ये आपणास पाहायला मिळतील त्यांचा भरणा. या वेळेला या ओव्हरमध्ये चेंडू कंप्लीट होतात 5 आणि संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 25. 25 रन्स आपण पाहतोय. फायटिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर अनिकेत सकपाळ आणि दुसऱ्या बाजूला अनिल सकपाळ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित सोमाडे. ही जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये, धर्मेंद्र पवार बॅक टू पॅव्हेलियन झालाय, परंतु ही जोडी आपल्या संघाला सावरण्याचं काम करते, आवडण्याचं काम करते. विस्फोटक बॅटिंग करणं देखील आवश्यक असेल, कारण ऑपोजिशन मध्ये देखील तुम्हाला फटकेबाजी नक्कीच निश्चितच पाहायला मिळेल. या चेंडूपाती लक्ष फोकस केलं जाईल. अक्रॉस द बॅट अँगल क्रॉस होता, डाव फसेल काय, क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि तिथे मात्र वन बाउन्स येईल काय ते देखील पाहणं गरजेचं असेल. पंच दर्शवतील, चेंडू जाईल सीमांच्या पलीकडे, नो डाऊट एस इट इज अ 4 चौकार.
आहेत. अगदी एंटरटेनमेंट आपण पाहताय. इथे मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फाईट कॅच मात्र सोडली आहे. कॅचेस विन द मॅच, टेक द कॅच, विन द मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच असं म्हटलं जातं. एक कॅच सोडलेला किती मागला ठरेल. या चेंडूला तर 4 धाबा नक्कीच आल्या, परंतु इथून पुढे अजून तो बॅटर त्याला जीवनदान मिळालं, किती धाबा जमवेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. प्रेम षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्केटमध्ये. पहिला चेंडू स्लोअर चेंडू, गती परिवर्तन करतोय आउटसाइड दी ऑफ टिक वाईड. अतिरिक्त एक सिंगल आणि धावफलकावरती धावसंख्या येईल ती मात्र 30 रन्स. 30 धाबा, 30 धाबा मैदानाच्या आतमध्ये आता प्रेम गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. हाफ ट्रॅकर चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये धाडलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. किती धावा येतील, प्रेक्षक देखील तिथे आहे, परंतु येतोय तो दमदार षटकार डिझाईन. संख्या एक बॉल पूर्ण धावफलकावरती धावा 36 36 रन आपणास पाहायला मिळत आहेत ऑन स्कोर बोर्ड वरती. रोहित सोमरने कोलवट टप्प्या चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये फीड केलाय. दर्जेदार चेंडून त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो या बॅटरच्या माध्यमातून. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती चर्चा होते, प्रत्येक चेंडूवरती लाईन लेन समजावून सांगितले जाते, परंतु त्याचा परिणाम होणार आहे का रोहितच्या बॅटिंगवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे विनोद सर. निश्चितच. आणि प्रेम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या चेंडूवरती षटकार घेतलाय, त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस होता, लॉंग ऑनला आपण पाहतोय त्याला पाठवून दिलाय. सिंगल रन येणार आहे, वन बाउन्स गॅदर केला जातोय. संघाची धाव संख्या धावफलकावरती आता धावा 37 पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजेच अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती अनिल सपकाळ स्ट्रायकिंग एंडवरती षटकारांचा बेताज बादशाह सिक्सर किंग म्हणून याला उपाधी दिली जाईल या स्पर्धेपासून विनोद सरांच्या माध्यमातून. तर निश्चितच आपण पाहतोय अनिकेत ज्याने मात्र 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम. अनिल सकपाळ आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम ग्राउंड क्रमांक 2 वरती आपण पाहिलं. तर मात्र प्रेम युवा टॅलेंट नेक्स्ट बॉल साठी गुड नॉट एक फटका खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी येते का, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु 1 टप्पा. आणि इथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगलने धावा आले तर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं 38 धावा 38 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा भाई, अब तो चौवा छक्का लगाना पडेगा. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, चांगले फटके बनवावे लागतील. नेहमी फुल टॉस किंवा बॅकच्या रनरमध्ये चेंडू अक्कासर येणार नाहीये. कधी कधी मेकिट तुम्हाला फटका बनवावा देखील लागतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. खेळाडू येईल डगआउट मध्ये. पुन्हा डगआउटच्या आसराला जाऊन बसतोय आणि रोहित सोमरण्याच्या जागेवरती दीपक सुर्वे यंग टॅलेंट. समोर प्रेम अँड प्रेमची गोलंदाजी आपणास पाहायला मिळते. षटकार नंतर पुनरागमन कसे करायचे प्रेमने दाखवून दिलाय दीपक सुर्वे. शेवटचा चेंडू दीपक आहे, फटका खेळलाय दीपकच्या बॅटमधून हवेमध्ये. पुन्हा एकदा संधी निर्माण झाले, कॅच ड्रॉप केली जाते. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. बॅकअप नाहीये, तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली जाईल का. दीपक सुर्वे कॉल चुकतोय. या वेळेला 2 धावा येतात आणि तिसऱ्या धावेसाठी विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूवरती एक येते विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि 2 धावा येत असताना ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा सरासरी मात्र अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चालली आहे धावांची. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे.
वेळ जवळते अजून आपल्याला सेमीफायनल मेगा फायनलच्या लढती देखील खेळायच्या आहेत. चला टीम आपल्याला विनंती असेल आपण फिल्डिंग फैलावून घ्या लगेचच. आणि अंतिम षटक या फर्स्ट इनिंगमधील आपण पाहतोय आतापर्यंत 3 षटकं झाले, धावा झाले त्या 40 धावा 40 रन्स म्हणजे 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 45 ते 50 किंवा 50 ते 55 धाव्यांची गरज असायला हवी. आणि अगदी पावली या ठिकाणी आपण पाहतोय चौकार षटकारांची आतिषबाजी विकेट देखील पडल्या जात आहेत. मागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅच, टेक द कॅच, विन द मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हरो मॅच असं म्हटलं जातं. परंतु कॅच सोडलाय. चला जास्त वेळ देऊ नका प्लीज. पूर्ण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सूचना असेल, आयोजन कमिटी आम्हाला प्रेशराईज करते, आम्ही आपल्यापर्यंत कळवतोय. 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती कसा खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. आपण पाहतोय मालक 0007 चषक 2026 पर्व 5वा नॉट 7. अगदी दमदार आणि रुबाबदार जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. 6 करंडक आपल्याला पाहायला मिळतील. LED मालिकावीरसाठी गदा आपण पाहतोय. प्रेक्षणीय मॅचसाठी वीर मराठा बोरणे टीमचे आमचे सुशांतदा कदम यांनी आम्हाला ती दिली आहे. त्यांचे आभार व्यक्त करूया. नेक्स्ट बॉल. या वेळेस आपण पाहतोय खेळतोय कबरीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आहे. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावा झाल्यात त्या 42 धावा 42 रन. ही पडझड, ही कुरगोडी, ही मस्ती, ही चुस्ती, हे सगळं काही या प्रेक्षणीय मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की स्वाभिमानाचा प्रश्न आहे, असोसिएशनचा प्रश्न आहे. धर्मवीर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सह्याद्री आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा असोसिएशन जिंकावं, माझा संघ जिंकावा आणि त्यासाठी जखमा झाल्या तरी चालती शरीरावरती, परंतु ही मानाची गदा सोडायची नाहीये. त्यासाठी हा क्षेत्ररक्षक धडपडत होता डीप कव्हर रिजनवरती. शेवटचा गोलंदाज आहे वेद येतोय, त्याने 2 धावा खर्च केलेत पहिल्या चेंडूवरती. अनिल सपकाळवरती सर्वांच्या नजरा राहिलेत कालच्या दिवसापासून. गतीमध्ये परिवर्तन केलंय. चेंज ऑफ पेस आपणास पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. विविधतेने नटलेला गोलंदाज, व्हेरिएशन्स भरपूर आहेत. फसवलंय या चेंडूवरती अनिल सपकाळला. येणारे 4 चेंडू किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की कालच्या दिवसामधील सलग 6 षटकार खेचणारा बॅटर हाच आहे. तो अनिल सपकाळ स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करतोय. निश्चितच आपण पाहिलं तर, परंतु या मागील चेंडू जो आत्ताचा आपण पाहिला अगदी गोलंदाजाने यश मिळवलं. जरी 6 चेंडू 7 षटकार खेळणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये असला तरी मीही कमी नाहीये. हा सांगणारा चेंडू या अगोदरचा आणि यानंतरची लिडिंग एज सुटली आहे आणि चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या बॅक साईडला डीप थर्डमॅनवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि धाबा तोपर्यंत येतील त्या मात्र 2 धाबा आणि धावफलकामध्ये धाबा आल्या त्या मात्र 44 धाबा 44 रन्स. आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेतली. ऑफटिक वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅटची लिडिंग एज एसटी रक्षकापासून थोडासा दूर डाय मारण्याचा प्रयत्न केला तरी देखील एसटी रक्षकाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू अगदी तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा कंप्लीट केल्या आणि अगदी सुस्थितीत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये लढत करत असताना ही अस्तित्वाची लढाई, ही सन्मानाची लढाई, ही प्रतिष्ठेची लढाई, ही असोसिएशनसाठीची लढाई, ही लढाई आपल्या सगळ्या पाठीराख्यांसाठीची लढाई. नेक्स्ट बॉल. फुल टॉस काढण्याचा प्रयत्न डाव्या सिक्सच्या बाहेर आहे का पंच दर्शवतील तेव्हा अनाऊन्स केलं जाईल. पंच सांगतात यस इट इज अ वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येते. एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या पुढे जाते. पुढे जात असताना जाऊन पोहोचत असताना 45 आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. अजून चेंडू 3 शिल्लक आहेत आणि अनिल सपकाळ आपण पाहतोय चेंडू बॅटला मिडल करतायत. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडू अंतर पार करत नाहीये. बॉलिंग मार्कवरती भरपूर उंच शरीर एसटीचा आपणास पाहायला मिळतोय. वेद तो व्हेरिएशन्सने गोलंदाजी करतोय. ज्या वेळेला सलगचा दुसरा वाईड आपणास पाहायला मिळेल. थोडासा प्रयोग करतोय आणि त्यामधून निष्पन्न असं काहीच होत नाहीये. वैज्ञानिक भाषेमध्ये बोललं जाईल प्रयोग करत असताना निष्पन्न काहीच होत नाहीये गोलंदाज वेदला. यावेळेला एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचते. 46 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. सह्याद्री 11 की धर्मवीर 11 या 2 संघामध्ये चाललेले तुल्यबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळते. मालक 007 चषक 2026 या स्पर्धेमध्ये. पुनश्च काय घडतंय? होय, पुनश्च वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेला थोडंसं दडपण दिसतंय की काय गोलंदाजावरती वेदवरती आपण पाहतोय. होय, चर्चा केली होती या क्रिकेटमध्ये काल आणि उद्याला महत्व नसतं. जे आज घडेल त्याला मात्र महत्व असतं. काल षटकार खेचले होते अनिल सपकाळ यांनी परंतु त्यांच्याच फलंदाजीवरती गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता. परंतु तदनंतर थोडंसं प्रेशर अभावी आपण पाहतो सलगचे 3 वाईड चेंडू फेकी करताना पाहायला मिळालाय गोलंदाज वेद. त्यावेळेला अविनाश येतोय.
नंतर कानमंत्र दिला जातो. आता येणाऱ्या चेंडूवरती काय पाहायला मिळेल वेदच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळते 47. 47 रन्स. नेक्स्ट बॉल फटका खेळतोय क्षेत्ररक्षक येईल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक सिंगल दुसरीसाठी कॉलिंग. थ्रो देखील येईल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. तिसरीसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र खेळाडू धावबाद होईल. 2 धावा आल्या. धावा झाल्या त्या धावफलकावरती 49 रन्स 49 धाबा. डिझिंग. करण्यासाठी साथ देणार आहे चेतन पनाळकरला. चेतन पनाळकर वैयक्तिक खात्यामधील पहिला बॉल खेळताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅटर आहे. ब्रँड ऑफ सह्याद्री टेनिसीकडे बोललं जातं. याला देखील तो आता आपणास पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ते शेवटचे 2 चेंडू कोण फेस करेल. चेतन, शुभम कोण फेस करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं देखील गरजेचं. तेव्हा मात्र एक फायटिंग स्कोर आपण पाहतोय. सेफ स्कोर आपणास पाहायला मिळेल. अर्थातच आपण पाहतोय टीमच्या माध्यमातून. तर निश्चितच वाईड चेंडू येतोय आणि वाईडने आपण पाहिलं एक सिंगल आली आणि धावा झाले. तर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 50 धावा 50 रन्स आपण पाहू शकाल. आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बॅटिंग करणारी टीम एक पाऊल पुढे जाताना आपण पाहतोय. अवांतर धाव अवांतर चेंडू हा नेहमी गोलंदाजी करणाऱ्या टीमला टॉर्चर करत असतो. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेद दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेदवरती प्रेशर आहे कारण ज्या पद्धतीनं लिगल फेअर डिलिव्हरी करत होता आता अवांतर चेंडू टाकला. प्रेशराईज आहे आणि जेव्हा प्रेशर आहे तेव्हा चेंडू खराब आहे. परंतु फिल्डर देखील तैनात आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल आणि ओव्हरथ्रो होईल. दुसरीसाठी हा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होती आहे. तिसरीचा प्रयत्न होतोय का आणि 2 धाबा नक्कीच कंप्लीट केली जाते. 2 धाब्याने धाबा आल्या ते मात्र धावफलकावरती आपण जर पाहिल्यात तर 52 52 धाबा. नेक्स्ट मॅच संदीप दादा कुठे कुठल्या मैदानावरती असेल आपण जर टॉस केला तर तिकडे मॅच चालू होईल. ग्राउंड क्रमांक 2 वरती वेळ वाचवण्यात येईल. विजयनगर टीमचा संगणक आणि पिलानी टीमचा संगणक आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये या. लास्ट अनाउन्समेंट विजयनगर टीमचा संगणक पिलानी टीमचा संगणक टॉससाठी लगेचच आपण टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला या. निश्चितच आपण पाहतोय नेक्स्ट बॉल वेदच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. दडपण नक्कीच आहे परंतु दडपणला तुम्हाला बाजूला सारावा लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू लेफ्ट हँडेड बॅटर अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेतलाय. टाटा बाय टाटा बाय टाटा बाय बाय. Yes, it is a 6. षटकार. विनंती असेल टॉससाठी या. विजयनगर आणि पिलानी टीमचा टॉस होईल टॉस बॉक्समध्ये. तसेच त्यानंतर कालचे विनर संघ धायटी पाबळवाडी परळी पाडेकरवाडी जिमनवाडी आणि याच्यामध्ये जो जिंकेल तो लॉटसाठी यायचं. मी पुन्हा सांगतोय धायटी पाबळवाडी परळी पाडेकरवाडी जिमनवाडी आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो या सगळं या ठिकाणी संघनायकांना माझी विनंती आहे की आपण लगेचच या. संदीपदादा शिर्के आणि 2-2 षटकांचे सामने होतील याची दखल घ्या कारण अगदी आपण जर पाहिलं तर वेळ झाले 4:45 वाजलेत
आपण याची दखल घ्या. चला विनंती आहे, लवकर यायचं आहे. आज अंतिम दिवस, सेमीफायनल आणि फायनलच्या लढती देखील खेळवल्या जातील. चला फिल्डिंग करणारी टीम आपण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. इकडे टॉस होतोय. विजयनगर आणि पिलानी, नाणेफेक कोण जिंकले? पिलानी, निर्णय कळवा. टॉस विन झाले. ग्राउंड क्रमांक 2 वरती जायचं आहे. विजयनगर आणि पिलानी यांच्या दरम्यानची लढत ग्राउंड क्रमांक 2 वरती. आपण लगेचच दाखल व्हा. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, लगेचच वेळ वाचवायचा आहे प्लीज, विनंती असेल. चेंडू इथे आणि फिल्डिंग लावून घ्या. लगेचच आपण जाऊया डीजे यांच्याकडे आपण जातोय. फिल्डिंग लागवते तर बरं ऐकूया सुमधुर संगीत. तब्बल धाबा आलेत. पहिल्या इनिंगमध्ये 58-59 धाब्यांची गरज 24 चेंडूंमध्ये. ग्राउंड क्रमांक 2 वरती मॅच आहे विजयनगर आणि पिलानी. तर रोशन बबन कदमशेठ द ब्रँड मेन्सवेअरचे मालक, साताराचे प्रोप्रायटर आहेत. सलग 3 षटकार, 501 रुपयांचं कॅश प्राईज आहे. धायटी, पाबळवाडी, परळी, पाडेकरवाडी आणि जिमनवाडी या 5ही संघाच्या संघनायकांनी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स अर्थातच व्यासपीठावरती या. धायटी, पाबळवाडी, परळी, पाडेकरवाडी आणि जिमनवाडी 5 आणि विजेता म्हणजे चालू सामना जो आहे तिकडे ग्राउंड क्रमांक 2 वरती विजयनगर आणि पिलानी त्यांच्यात जिंकेल तो टीम, अशा ठिकाणी लॉट्स पाडण्यात येत आहेत. याची दखल घ्या. विजयासाठी हवेत धावा 58 बनवल्या या सह्याद्रीच्या रणधुरंदरांनी. 59 धावांचं आव्हान दिलं या धर्मवीरांच्या. आपण पाहतो धर्मवीरांच्या पुत्रांना. अर्थातच ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आपण पाहतोय अविनाश आणि राजू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती आम्हाला पाहायला मिळतो या संघाचा बेस्ट ऑलराऊंडर आहे म्हणजेच अष्टपैलू खेळाडू शुभम साळुंखे स्टार्ट करतोय. ग्लेसच्या बॉलनीशी अराउंड दी विकेट शुभम साळुंखे टू बॅटर अविनाश यादव. अविनाश यादवचा इतिहास सांगायला गेलं तर अविनाश यादवला आम्ही कालच्या दिवसापासून खेळ करताना पाहायला मिळतोय आणि ऑनसाइड वरती फाईन लेग थर्ड मॅन रिझन मध्ये जास्तीचे फटके तो खेळतो. म्हणजे ऑन बॉडी वरती चेंडू फेकी करणं थोडंसं घातक ठरू शकतं. परंतु शुभमचा वेग ही शुभमची ओळख आहे विनोद सर. येणाऱ्या ओव्हरमध्ये त्याचा वेग देखील सर्वांना पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला मात्र आपण पाहतोय 58 बनवल्या आणि 59 धावांचं आव्हान दिलंय. ही मानाची गदा कोणत्या असोसिएशन मध्ये जाणार आहे? एका बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन की दुसऱ्या बाजूला सह्याद्री पठार क्रिकेट असोसिएशन. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पहिलाच बॉल अगदी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल, चेंडू फील्ड केला जाईल, एकच रन येणार आहे. चेतन पनाळकर यांना आपण पाहतोय त्या दरम्यान क्षेत्ररक्षक म्हणून तैनात होते, चेंडू फील्ड केला जातोय. तर राज येतोय स्ट्रायकिंग एंड वरती, तो देखील मैदान क्रमांक 2 वरती गरजलाय असा राज आपणास पाहायला मिळेल. धर्मवीर 11 या संघाकडून बिलॉंग करणारा ॲज अ ओपनर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला. 59 धावांचं आव्हान घेऊन आलाय. जर फटकेबाजी करायची ठरवली तर जरूर या आव्हान जवळ देखील येणार आहे, परंतु सहजासहजी फटकेबाजी शक्य नाहीये. गोलंदाजीची आग ओकणारे असे गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजीची आग ओकणारे गोलंदाज बॉलिंग मार्क वरतून आम्हाला पाहायला मिळतील. शुभम साळुंखे. रायचोनारा चेंडू आहे, फटका फसलाय, विकेट किपर आहे, कॅच कोण घेत आहे? कॉल नव्हता यावेळेला. विजय सप्रे कॅच पकडले, विकेट
विकेटचं पतन, राजचा खेळ कल्लास. वेलकम डीजे सागर. आपल्यापर्यंत येत असेल आपण लगेचच या. पाडेकरवाडी संघाचा संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आपणही या. लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल. सिंगल रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय सिंगल रन येत असताना तिसरा बॉल पूर्ण होतोय आणि 3 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव बॉलिंग मार्क वरतून पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतो. एक विकेट देखील त्याच्या स्पेलमध्ये पाहायला मिळाले. अविनाश यादव फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. अविनाशला देखील तंबूचा रस्ता दाखवला जातोय. चलो जाऊचा इशारा. यावेळेला बॅटर अविनाश यादव देखील बाद. मजावडीचे वाले सागर. क्रमांक 2 लॉस होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला आलाय अभि. या टीमचा संघ करण्यादार आहे. या टीमचा आपण पाहतोय मोरक्या. या टीमचं नेतृत्व अभि पाहायला मिळेल. हो लाजवाब चेंडू होता. लेगस्टिकला मिस करणारा चेंडू होता. यावेळेला पंच पाहतायत अगदी आशाभूत नजरेने त्यांच्याजवळ पाहिलं जाते. वाईट बॉल येणार आहे. या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळणार आहे धावा. यावेळेस धावफलकावरती टोटल 3, 4 बॉल पूर्ण, 2 विकेट लॉस आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळते 3. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तशी झेप देखील घ्यावी लागेल. तेव्हा मात्र हे ध्येय जवळ येईल तुमच्या, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेला फटका खेळलाय. मिडॉन वरती थोडंसं फंबल होत आहे. यावेळेला बॅकअप देखील पाहायला मिळतो. धर्मेंद्र पवार यांचा दुसऱ्या धावेसाठी कॉल. डायरेक्ट हिट. काय करताय बॅटर? सेफ असेल का? इस बॅटर सेफ असेल. धर्मेंद्रने जाणून घेतलं आणि तदनंतर डायरेक्ट हिट आपण पाहतोय. विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. दुखापतग्रस्त आहे धर्मेंद्र. आपण पाहतोय अगदी खांद्यामध्ये ताकद नाही. तदनंतर केलेला तो थ्रो यावेळेला मात्र आपण पाहतोय थोडीशी संधी निर्माण करून देखील देत होता. टीमसाठी रिव्ह्यू नसणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि अंपायरचा डिसिजन आहे नॉट आउट. म्हणजेच आपण पाहतोय या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळणार आहे धावा 5. या ओव्हरमधील चेंडू देखील पूर्ण झालेत 5 आणि संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती 5. चला मॅच चालू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. श्री रोशन बबन कदम शेठ द ब्रँड मेन्स वेअरचे मालक सातारा. सलग 3 षटकारांसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 500. मान्यवरांचा आम्ही करतोय आभार. आपण या ठिकाणी पारितोषिके लावतायत, खेळाडूंना मोटिवेट करतायत, प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे. व्हाईस ऑफ रायगड उमेशजी सावंत सर यांना विनंती करतो आपण या, आपणही जॉईंट व्हा प्लीज. फटका हवेमध्ये फसला गेलाय. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय. कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 3 माघारी. म्हणजे पुन्हा एकदा संधी मिळते डीजे मास्टरला. वेलकम डीजे सागर.
थँक्यू डिझेल. पुढे जाऊया आपण मॅचकडे, जिथे मॅच फर्स्टला गेला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते एंटर झाला. धाबा जमा करायचे तर एकूण 59 धाबा जमा करायचे. त्यांनी पहिलं षटक आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलंय. धाबा झाल्या त्या मात्र एकूण 5 धावा धाव फलकावरती आहे. प्रेक्षणीय मॅच आपण पाहत आहोत या दोन संघांमध्ये. जबरदस्त इथे लढत तुम्हाला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. बॉलिंग ट्रॅक वरती आता दुसऱ्या क्रमांकासाठी आलाय तो सागर. बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणारा बॅटर मिलिंद आणि शैलेश हे दोन फलंदाज असणार आहेत. प्रेक्षणीय मॅच, बऱ्याच धावांची गरज आहे. एक षटकाचा इथे खेळ समाप्त झाला बिनोदजी, आणि काही जबरदस्त इथे बॉलिंग स्पेल आपण पाहिला शुभमचा. सागर असणार आहे समोर असणार आहे. मिलिंग बॅटिंग साठी धावांची गरज आहे, धावांची भूक आहे, आणि कोणता फलंदाज आता आक्रमण करणार आहे. इथे आक्रमण तर करावंच लागेल, हाच तर पर्याय तुमच्याकडे आहे आता बॉलिंग ट्रॅक वरती. त्याला स्पीडअप करा, कारण का बराच मॅचेस आणखीन आपल्याला खेळवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल P1 संपलाय. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. पहिलाच बॉल खोल बॅट टाकला होता, ट्राय केलाय, आणि काय जबरदस्त लाजवाब फिल्डिंग. प्रत्येक जण आता बेस देतो या मॅच मध्ये. प्रेक्षणीय मॅच, दोन असोसिएशनची आपण लढत पाहतोय. कोण ही मॅच जिंकेल, कोण मानाचा गधा आपल्या टीमच्या नावावरती करेल. दोन कर्णधार, 22 खेळाडूंचा हा खरं भरणा. प्रत्येक जण हिरा आहे, आणि हिऱ्यासारखं चमकायचं असेल तर घासावं लागतं भाऊ, पॉलिश करावं लागतं, आणि तोच इथे गेम इथे ऑन आहे. इथून देखील मजल मारू शकतो बॅटिंग करणारी टीम. बॉलर तयार, यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट. फलंदाज होईल बाद. जबरदस्त इथे बॉलिंगचा स्पेल पाहायला मिळतोय. डीजे काय जबरदस्त इथे बॉलिंगचा इथे स्पेल पाहायला मिळतोय. विकेट येते, पाहुण्यांचं इथे देखील शुभ आगमन होतोय. अगदी खळगीच्या तालामध्ये सुरामध्ये आपण पाहू शकता. मिकी माऊस देखील त्यांच्या समित आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर एकदा पुन्हा तयार होतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त फायटिंग. सध्या एका बाजूला पाहिलं तर फलंदाज कोसळले गेले. इथून या पुढे डाबाला आता सावरायचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक तयार आहेत बॅटिंग साठी. आल्या पावली ते लेटकरचा फटका, ऑन साइड बॉल टर्न केला. लॉंग मध्ये फिल्टर आहे, एक तर मिळतीये. सेकंडचा कॉल नाहीये, एकच धाव मिळेल. फलंदाजांना थांबवलंय, फलंदाजाने ते थकवलं गेलंय. लाजवाब अप्रतिम बॉलिंग, लाजवाब बॉलिंग. आतापर्यंत आपण बॉलिंग स्पीड पाहतोय. वेग खूप चांगला, वीरेश खूप चांगलं ठेवलंय. टप्प्यावरती ताबा ठेवलाय, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं या एक्झिक्युशन मॅच मध्ये. धाबा मात्र होत आहेत त्या. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेस फक्त फटका चेक केलाय, परंतु ओहो, कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना एक धाव अगदी जलद गतीने घेतली आहे. एक तिथे धाव इथे कंप्लीट करत असताना एका दुःखा तिथे या मॅच कडे पुन्हा एकदा प्रयत्न. फिल्डर आहेत अवेलेबल पुन्हा एकदा डीप मध्ये. एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल येतो, आणि धावांसाठी सध्या धाव इथे केली जाते. एक सिंगल आलेले आहे, आणि एक सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर टोटल झालं ते आतापर्यंत एकूण बॅटिंग करत असताना 10 धावा झाल्या धाव फलकावरती. 10 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर
विनोदची 12 बॉल आणि 49 धाब्यांची गरज आहे. बॅटिंग होत नाहीये. पहिल्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली आहे, परंतु आता टॉप क्वालिटीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मिडलमध्ये बॅटिंग होत नाहीये. मिडल ऑर्डरमध्ये जर बॅटिंग झाली तर ही मॅच बनू शकते. 12 बॉल आणि 49 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन राहिली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे आणि त्याचबरोबर चांगली फिल्डिंगची साथ देखील मिळाली या मॅच मध्ये. चला स्पीडअप करायचं आहे, थोडी घाई करायची आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त स्पर्धा. 007 मालक चषक, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आहे. चला स्पीडअप करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या क्रमांकासाठी संतोष बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे आणि समोर बॅटर आपण पाहिलं तर मिलिंद 3 बॉलच्या पाठीमागे 3 आणि दीपकच्या बॅटमध्ये देखील 3 धाबा आल्यात. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने बॉल जात असताना एकच धाव. वाह, काय जबरदस्त आहे ते बॉलिंग. एकाच्या खांद्याला खांदा लावून पावलावरती पाऊल ठेवून आतापर्यंत बॉलिंग स्पीड आपण पाहतोय. सध्या थकवलंय, थांबवलंय, परंतु क्रिकेट रणनीतीचा गेम आहे. कधीही कोणत्याही क्षणाला टर्न होऊ शकतो. थोडी घाई करायची आहे प्लीज. टोटल झाल्या ते आतापर्यंत एकूण 11 धावांनी फलंदाज झाल्या बाद. धावा झाल्या त्या मात्र एकूण 11 धावा आणि सध्या पडझड चालू आहे. धावा होत नाहीयेत, धावा होत नाहीयेत. बॅटर सचिन मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला असणार आहे. धावा होत नाहीयेत. बॉल आता कमी आहेत. अगदी प्रचंड धाबांचा डोंगर तुम्हाला उभा करायचा आहे, तर बॅटिंग होणं आता खूप महत्वाचं आहे. यावेळेस आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली आणखीन एक धक्का लागत असताना बॅटिंग क्रमांक बॅटर टीमला होईल बॅटर गॉन. पाहायला मिळतोय जबरदस्त, काय जबरदस्त इथे गोलंदाजी केलेली आहे पाटण इलेव्हन टीमने. राज बॅटिंग साठी आलेला आहे. धाबाडा बनवायचा आहे. बॅटची इथे कडा घेतलेली आहे, परंतु थर्ड बॅटला क्रॉस करून जाईल बॉल, परंतु थांबलाय. थोडासा स्टॉप झालाय. गती कमी झालेली आहे बॉलची. आणखीन एक इथे एकच धाव मिळते. एकतर्फी लढत, एकतर्फा मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा मात्र आपण पाहिलं तर टोटल झालं तर एकूण 12 धावा धाव फलकावरती आहे. 11 धावा झाल्या धाव फलकावरती आहे. धाबांना इथे रोख लावण्याचं काम केलं प्रत्येक गोलंदाजानं. चांगली बॉलिंग, तो ॲक्युरसी अँगल दी बॉलिंग होतीये. बॉलर तयार. त्यावेळेस आणखीन एक इथे डॉट बॉल. इतकीशी मजा नाही या प्रेक्षणीय मॅच. प्रेक्षकांचा आवडीचा मॅच असतो आणि प्रेक्षक त्यासाठी तर वाट पाहत असतात. प्रेक्षणीय मॅच म्हणजे प्रेक्षक आणि हा क्रिकेटचा खेळ. सध्या थांबवलंय बॅटरला. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा विकेट. लॉक ऑफला पकडलाय कॅच. तर मिकी माऊ अगदी मिकी त्या खेळाडूला बाहेर आणतोय. हे चित्र पाहायला मिळालं. तो नाराज आहे स्वतःवरती. संपूर्ण टीम नाराज आहे कारण का रन आले नाहीयेत. मिकी माऊचा डान्स खूप चांगला राहिला याच्या दिवसामध्ये. त्याने देखील खूप एन्जॉय केलं या स्पर्धेला. बॉलर तयार होतोय. यावेळेस गॅप सेलेक्शन परफेक्ट खेळाडू आहे, परंतु बॉल थांबणार नाही. नंतर करत बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलाय तो इथे धमाका चौकार.
प्रत्येक आपण ओव्हर मध्ये पाहिलं तर फक्त 5 धावा आलेल्या आहेत बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोशन आलेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणार आहे आणि बऱ्याच धावांची आता गरज आहे औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे एवढीशी मॅच मध्ये मजा यायला नाहीये पण आता इथून पुढे देखील प्रयत्न करावे लागतील बॅटरला माहिती आहे मॅच जिंकणार नाहीये काही हरकत नाहीये इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे येता तेव्हा एका मोठ्या फटक्याला जन्म देत असता परंतु मिकी माऊसचा डान्स आज एक अप्रतिम झाला डॉट बॉलची होती सांगता फक्त धावा झाल्या त्या 15 धावा धावफलकावरती येते असं वाटलं की विनोदजी प्रेक्षणीय मॅच मध्ये एक रोमांचक स्थिती आहे म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत जाईल मॅच परंतु असं काही अद्याप आतापर्यंत घडलेलं नाहीये आणखीन एक येते चांगला बॉल परंतु थोडासा टर्न झालाय व्हाईट बॉलचा कॉल पंचाचा इशारा एकत्रित रन्स टोटल आपण ऍड करूया मॅच मध्ये संपूर्ण तशी हवा निघून गेली 16 धावा धावफलकावरती आहे 59 धावाचं मोठं लक्ष आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती आहे फलंदाज अगदी सस्त्यामध्ये इथे परतल्यात आणखीन एक येते आणखीन एक सुरेख बॉल बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आलाय तो डॉट बॉल वॉट बॉलिंग अँड वॉट स्पिन डॉट बॉल जबरदस्त इथे बॉलिंग पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय आणखीन एक येते डॉट बॉल जबरदस्त बॉलिंगचा स्पेल एका बाजूला पण पाहिलं टाला शेट्टेंचा आवाज विनोदजी इथपर्यंत येतोय त्या पद्धतीची इथे स्पर्धा राहिली आहे चला मॅच तिकडे चालू कर जशी मॅच संपेल तशी ग्राउंड क्रमांक 2 वरती मॅच सुरू होईल काही खेळाडू आहेत ते लगेच तिकडे जातील त्यांनी कुणी इथे थांबायचं नाहीये बॉलर तयार ओहो हो हो पायामध्ये टाकलाय बुंदा फेक बॉलिंग आणखीन एक डॉट लाजवाब बॉलिंग संपूर्ण आपण परिसर पाहिला तर विनोदची खूप मजा आली या स्पर्धेमध्ये बालक 0-0 चषक आपण पाहत आहोत जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि चर्चा राहिली आहे संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये स्विच हिट केलाय स्वीट हिट बॉल चालय आउट ऑफ द पार्क वन बाव चौकार चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आपण लगेच टॉस करून घ्यायचा आहे बॉल टप्पा पडलाय थोडासा आतमध्ये आलाय स्पिन झालाय आलाय तो डॉट आणि ही मॅच जिंकली टीम सह्याद्री असोसिएशन पाटण 11 टीम हा मॅच जिंकली अभिनंदन टीम सहज पराभूत केलंय इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन सातारा या टीमला सहज पराभूत केलेला आहे आणि एन्जॉय केलं जातंय चला एन्जॉय नंतर करा डीजे थोडं थांबा बाहेर यायचं लगेच विकेट वरती कोणीही नाचू नका प्लीज कारण की विकेट वरती अद्याप आपल्याला अजून खेळ करायचा आहे विकेट वरती कोणीही नाचू नका चला आपण सर्वांनी बाहेरच्या ओट विनोद जाधव सर थँक्यू